बदल घडवता येतो हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. मला वाटतं की मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीतला पहिला हा जबाबदारी स्वीकारणारा राजीनामा आहे. आपल्याला आठवत असेल की युपीए सरकारमध्ये 7 ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. फक्त आरोप झाले, ते सिद्ध नव्हते झाले, फक्त आरोप झाले म्हणून राजीनामा घेतला होता. पण मोदी सरकारच्या आपण पाहिलं ही गंभीर आरोप झाले, भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा लैंगिक शोषण आरोप असतील किंवा इतर काय, कधीही कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही. आता या युवा शक्ती समोर मोदी सरकारला गुडघे टेकावे लागलेले आहेत. मला वाटतं दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. आता यापुढे हट्टीपणा चालणार नाही. आज लोकशाहीला पुन्हा बहाल करावं लागेल, नाहीतर मग अन्यथा आज ही जी स्टुडंट पॉवर आहे, युवकांची जी शक्ती निर्माण झालेली आहे, त्यापुढे मोदी सरकारचे तिकड्या उडल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वीराजजी, मात्र 30 दिवसापासून उपोषण सुरू होतं. विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला, तर आधीच हा राजीनामा होऊन जायला पाहिजे होता असंही विरोधकांचं म्हणणं आहे. आता उशिरा झालेला आहे, पण यातून विरोधक समाधानी आहे. असं आहे की हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी झाला असता तर संसदेमध्ये सुरळीतपणे चर्चा झाली असती. शेवटी आपल्याला काय पाहिजे की ही जी परीक्षा व्यवस्था आहे ही सुधारली पाहिजे. अनेक सूचना आहेत, अनेक सजेशन आलेली आहेत इतरांच्याकडून, त्यावर चर्चा व्हायला संसद योग्य सभागृह आहे. परंतु आज ज्या माणसाच्या नेतृत्वाखाली 152 वेळेला पेपर लीक होतात आणि कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, आणि आता तुम्ही मलमपट्टी करताय, कधी टास्क फोर्स लावताय, कधी SIT निर्माण करताय, कधी 42 लोकांना काढून टाकताय. आधी का नाही केलं हे? म्हणजे आंदोलन केल्यावर तुम्हाला सुचलं का? म्हणून मला वाटतं एक लोकशाहीमध्ये जनतेचा हा विजय आहे. पृथ्वीराजजी, या संदर्भात आपण जी भूमिका व्यक्त केली त्यासाठी आपलं धन्यवादच.